गं गणपतये नमो नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आज वर्ष 2026 चालू झालं आहे आणि जानेवारी महिना आणि प्रथमच आज काय आलं आहे माहिती आहे का? संकष्टी चतुर्थी. आज संकष्टी चतुर्थी आलेली होती आणि नेमकी अंगारक योग हा जुळून आलेला होता. माझी नेहमीची संकष्टी चतुर्थी असते, पण आता ह्या वर्षी तर अंगारक योग आलेला होता म्हणून खूपच भारी वाटलं आणि नवीनच गणपती बाप्पाच्या याच्यानेच नवीन वर्षाची सुरुवात होईल असं का म्हणत नाही. खूपच छान वाटत होतं. म्हणून मी आज छान पूजा केली. आधी दीप प्रज्वलन करून घेतलं. कोणत्याही काम करण्यासाठी आपण आधी दीप प्रज्वलित करत असतो. मग कलशाला छान पूजा करून घेतली. माझा कलश हा नेहमीचा असतो. फक्त मी मंगळवारी आणि शुक्रवारी याचं पाणी बदलत असते. मग आज छान पाणी बदलून घेतलं. नंतर देवपूजा करून घेतली. छान सगळ्या देवांना स्वच्छ धुवून घेतलं. मग नंतर त्यांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा केली. फुलं वगैरे टाकून छान अशी पूजा करून घेतली. गणपतीची पूजा आज म्हणजे चतुर्थी असल्या कारणाने गणेशाची पूजा करायची होती, म्हणून मी त्या गणपतीला छान अशी वेगळा पाठ मांडला. आपण कोणतेही कार्य करत असताना नेहमी आधी गणपतीची म्हणजे गणेशाचीच पूजा करत असतो. कोणतेही कार्य असतो. गणपती हा सर्व संकट दूर करणारा आहे, म्हणजे विघ्नहर्ता आहे. कोणतेही विघ्न हा भगवंत आपले टाळत असतो, म्हणून आपण गणपतीची पूजा करत असतो. संकष्टी चतुर्थी आलेली होती आज आणि नेमका अंगारक योग जुळून आलेला होता. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. सर्वांना ते आपलेसे वाटणारे दैवत असते आणि गणपती हा सगळ्यांना म्हणजे जवळचा वाटतो. सगळ्यांचा तो आवडता असतो. म्हणून ज्यावेळेस गणपती असतात ना, त्यावेळेस सगळे घरोघरी पहा तुम्ही छोटे असो का मोठे असो, सगळ्यांच्या घरी गणपतीची स्थापना करतात. थोडे दिवस का असेना, पण सगळ्यांना हा आनंद देऊन जातो. आणि हा संकष्टी चतुर्थी होती. संकष्टी चतुर्थी ही कोणालाही करता येते आणि ज्याची कुणाची खंडित झालेली असतील त्यानेही ही संकष्टी चतुर्थी आज मंगळ योग आहे, तर आज म्हणजे मंगळवार आहे आणि अंगारकी योग आहे, म्हणून आजपासून ते सर्वजण सुरुवात करू शकतात. मी आज छान अशी पूजा केली. वारंवार येत नाही अंगारक योग हा. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक असतो. मग त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणेशाचे पूजन केले आणि त्याच्या उपासनेवर जेव्हा बाप्पा प्रसन्न होऊन त्यांनी आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी ही चतुर्थी होती, म्हणून मंगळवार येणारी चतुर्थी ही तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल, अशी गणपतीने प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. आणि ही पूजा जी असेल ती गणेश पुराणातही येते. अमंगळ असणाऱ्या ज्या मंगळ ग्रहाला गणेशाने पावन केले होते आणि त्याच गणेशाने आपलाही उद्धार करावा म्हणून हे व्रत करतात. गणपतीचे हे व्रत एकदम साधे आणि सरळ आहे. मला गणपतीची स्पेशल मांडणी करायची होती, म्हणजे पाठ मांडायचा होता वेगळा, म्हणून मी गणेशाचे छान असं स्वच्छ पाण्याने आधी स्नान घालून घेतले. मग नंतर पंचामृताने स्नान घातले. पंचामृतामध्ये तूप, साखर, मध, दही, दूध असं सर्व टाकत असतात. मग छान गणपती आपल्याला जिथं मांडायचा आहे म्हणजे जिथं स्थापन करायचे आहे तिथं आपण अक्षदा टाकायचे. मग नंतर तिथं आपण गणपतीची मूर्ती ठेवायची. छान पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू सर्व वाहून घ्यायचं आणि गणपतीला आवडणारं लाल पुष्प म्हणजे जास्वंदीचे फूल अर्पण केले आणि गणपतीला आवडणाऱ्या दुर्वाही वाहिल्या. मग नंतर गूळ, खोबरे आणि खारीकचा प्रसाद चढवला. फळं असल्यास आपण फळाचाही नैवेद्य दाखवू शकतो. छान त्यावर पाणी टाकून दिले, म्हणजे पाणी
देवाला नैवेद्य दाखवून दिला आणि नंतर गणेशाची छान अशी आरती केली. जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस आपण अथर्वशीर्षाचे पठण करू शकतो आणि जर अथर्वशीर्ष येत नसेल तर आपण ओम गण गणपतये नमो नमः किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असाही उच्चार करून घ्यायचा. छान आरती झाल्यानंतर मी कपूर आरतीही करून घेतली. गणेशाला छान असा नैवेद्य दाखवला. असं कोणताही उपवास असो, घरात एकदम कापूर जाळल्यानंतर खूप छान असा सुगंध दरवळत असतो आणि कोणताही उपवास जरी असला ना तर मन असं प्रसन्न वाटतं. आज सकाळपासूनच उठल्यापासूनच खूप प्रसन्न वाटत होतं आणि उपवास असल्याकारणाने मी आज खूप पहाटे उठलेली होती. छान पूजा करून घेतली आणि छोटीशी रांगोळी ही पाटासमोर टाकून घेतली होती मी. मग अशा पद्धतीने माझे गणेशाचे पूजन झाले होते. पहा कसा वाटला तुम्हाला आजची पूजा माझी. माझ्या घरात देवघर नाही आहे म्हणून मी छान पैकी चौरंगावरतीच देवांची मूर्ती स्थापन केली आहे. मला देवघर घ्यायचंच आहे. पाहू आता कधी घेऊ तर. पण अशी छान पूजा करून घेतली आहे मी. माझं हे रेंटेड घर असल्याकारणाने इथं बसायलाही थोडंसं अवघड होतं म्हणून माझा कॅमेरा हलतो आहे, त्यासाठी क्षमस्व. पण अशी झाली माझी आजची पूजा. पहा मग तुम्हाला कशी वाटली आजची पूजा माझी आणि असे व्हिडिओ माझे नेहमी पाहत राहा. छान देवपूजा झाल्यानंतर मी उंबरठ्याचे पूजनही करून घेतले. आज मंगळवार होता. मंगळवारी आणि शुक्रवारी, गुरुवारी पौर्णिमेला, अमावस्येला मी हळदीचे लेपन करत असते. छान हळदीचे लेपन करून घेतले उंबरठ्यावरती आणि साधी सरळ अशी पूजा मांडणी करून घेतली. कारण की मला खूप घरातलेही स्वयंपाक वगैरेचं काम करायचं होतं म्हणून मी अशी साधी सरळ रांगोळी टाकून घेतली. मग नंतर गणेशासाठी मी प्रसाद बनवला. छान मोदक असे बनवून घेतले होते. मग त्यांना मोदकांना तळून घेतले. तेल तापत ठेवलं कढईमध्ये. तेल तापल्यानंतर छान थोडे मोदक असे सोडून घेतले होते. गणेशाला आपण मोदकाचा आणि लाडूचा नैवेद्य दाखवू शकतो. गणेशाचे प्रिय हे मोदक असतात आणि लाडू आहेत म्हणून मी गणेशाला छान मोदक बनवले होते. छान सोनेरी रंग येईस्तोवर मी ते तळून घेतले. सायंकाळी मला गणेशाच्या म्हणजे गणपतीच्या मंदिरात पण जायचं होतं, त्यासाठी मी अलग प्रसाद बनवणार आहे. पण मला आता घरातल्या देवांना नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मी छान मोदक असे बनवून घेतले. आणि गणपतीचे प्रिय मोदक हे पोरांनाही प्रिय असतात म्हणून खूप सारे बनवायचे आहेत नंतर. मग मी छान असे मोदकाचे प्रसाद बनवून घेतला. छान सोनेरी असे सर्व मोदक तळले गेले होते. मग देवाला नैवेद्य दाखवला आणि सर्व काम विधिवत करून घेतले. माझे अथर्वशीर्षाचेही पठण चालू होते आणि नंतर मी देवाला नैवेद्य दाखवून छान अशी पूजा करून घेतली. आजची पूजा तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची पूजा ही अशी साधी, सरळ आणि सोपी केलेली होती. मग चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. बाय.